Hello students, in this video we are going to discuss a new chapter, electrostatics. First point, introduction to electrostatics. Then applications of Gauss law. First application, electric field intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. Second one, electric field intensity due to an infinitely long straight wire. And the last one, that is third, electric field intensity due to a charged infinite plane sheet. Okay, now first of all we will see introduction. Okay, we have studied the Gauss law, which gives the relationship between the electric charge and its electric field. The law can be written as, that is the mathematical statement of the law can be written as phi is equal to q divided by epsilon 0, which is equal to line integral of E bar dot ds bar, where phi is the flux coming out of a closed surface and q is the total charge inside the closed surface. हे आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. ओके, the next point we will see electric field intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. म्हणजे युनिफॉर्मली चार्जड हॉलो स्पियर जर आपण एखादा घेतला तर त्याच्यामुळं त्या स्पियरच्या आउटसाईडला क्रिएट होणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता जी फिगर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे याच्यामध्ये आपण काय काय कन्सिडर करतोय बघा. याच्यामध्ये आपण पहिला स्पियर दाखवतोय कॅपिटल आर एवढी रेडियस असणारा, ज्या स्पियरच्या आउटर सरफेसवरती आपण क्यू एवढा चार्ज जो आहे तो काय केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ओके, या स्पियरचा जो सेंटर आहे तो आपण ओ न डिनोट करतोय आणि या स्पियरच्या सेंटरपासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती आपण पी हा पॉईंट घेतोय की ज्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय तर स्मॉल आर एवढी रेडियस असणारा एक इमॅजिनरी स्पियर आपण कॉन्सेंट्रिक स्पियर, पहिल्या स्पियरचा जो सेंटर आहे त्याच्याशी कोइन्साइड होणारा सेंटर घेऊन आपण स्मॉल आर एवढी रेडियस असणारा एक इमॅजिनरी स्पियर कन्सिडर करतोय की ज्या इमॅजिनरी स्पियरलाच काय म्हटलं जातं, गॉशियन सरफेस असं म्हटलं जातं. पी पॉईंटच्या ठिकाणी आपण डी एस एवढा एक एरिया, स्मॉल इलेमेंटचा एरिया दाखवतोय. ओके, आणि आता याचं जे एक्सप्रेशन आहे ते काय आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. ओके, काय म्हटलंय बघा, कन्सिडर अ स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर charged to a uniform charge density sigma placed in a dielectric medium of permittivity epsilon. Then the total charge q on the sphere is, it is given by sigma, that is surface charge density. Sigma is equal to q divided by a, which is equal to q divided by 4 pi into capital R square. म्हणजे काय हा, it is the area of the इनर स्पियर जो आपल्याला दिसतोय की ज्याच्यावरती आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट केला आहे त्याचा हा एरिया आहे जो आपण 4 पाय आर स्क्वेअरनी दाखवला आहे. त्याच्यावरनं क्यूची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. त्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. ओके, टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज्ड स्पियर, imagine a concentric Gaussian sphere of radius r passing through point P. Let ds be the area around point P on the Gaussian surface. Therefore, the total electric flux through the Gaussian surface is given by phi is equal to line integral of E bar dot ds bar, which is equal to line integral of, आता E bar डॉट डी एस बार आहे म्हणजे इथं डॉट प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे थीटा हा ई बार आणि डी एस बार मधला अँगल असेल तर आपण फाय इज इक्वल टू काय लिहू शकतो, फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई इंटू डी एस इंटू
कॉस थिटा. ई बारचं मॅग्निट्यूड ई, डी एस बारचं मॅग्निट्यूड डी एस आणि कॉस अँगल घेतोय आपण ई बार आणि डी एस बार यांच्यामधला. ओके, वेअर थिटा बी द अँगल बिटवीन ई बार अँड डी एस बार. Here theta is equal to 0 degree, which gives cos theta is equal to cos 0 degree and it is equal to 1, and therefore we can write phi is equal to line integral of E into ds. आता काय म्हटलं बघा, as the spheres are concentric, magnitude of E bar is same on Gaussian surface. आता हे दोन्ही कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत, त्याच्यामुळं मॅग्निट्यूड जे असणार आहे ई बारचं ते गॉशियन सरफेसवरचं हे सर्व ठिकाणी सेम असणार आहे, त्याच्यामुळे ते कॉन्स्टंट असेल जे आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येईल. म्हणून आपण असं लिहू शकतो phi is equal to E into line integral of ds. बट लाईन इंटिग्रल ऑफ डी एस, अशा डी एस एरियांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला गॉशियन सरफेसचा सरफेस एरिया जो आहे तो मिळतो. आणि म्हणून लाईन इंटिग्रल ऑफ डी एस बरोबर आपण काय घेऊ शकतो, एरिया ऑफ गॉशियन सरफेस अँड इट इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर अँड दॅरफॉर वी कॅन राईट phi इज इक्वल टू ई इंटू लाईन इंटिग्रल ऑफ डी एसची किंमत टाकली आपण तर ती काय होणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर देतोय 2. ओके, आता बाय गॉस थिअरमनुसार आपण काय लिहू शकतो तर phi इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन विच इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 के. आता के आहे तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, एअरसाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ची किंमत किती असते 1, आणि म्हणून आपण phi इज इक्वल टू इक्वेशन लिहू शकतो phi इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. याला इक्वेशन नंबर दिला आपण 3. आता फ्रॉम इक्वेशन्स 2 अँड 3, इक्वेशन 2 आणि 3 जर आपण पाहिलं तर यांच्या एल एच एस कशा आहेत सेम आहेत, आणि जर एल एच एस सेम असतील तर आर एच एस कशा असणार आहेत सेम असणार आहेत. म्हणून आपण काय लिहू शकतो बघा, इक्वेशन 2 आणि 3 वरून capital E into 4 pi r square is equal to Q divided by epsilon 0, and therefore capital E is equal to Q divided by 4 pi epsilon 0 into r square. आता Q ची किंमत जी आपण इक्वेशन 1 मध्ये काढून ठेवली आहे ती किंमत आपण या इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. काय होईल बघा, E is equal to sigma into 4 pi into capital R square divided by 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू स्मॉल आर स्क्वेअर. 4 पायला 4 पाय कॅन्सल होईल आणि ईचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू स्मॉल आर स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्जड स्पेरिकल शेल ऑर हॉलो स्पियर. आता ह्याला इक्वेशन नंबर देतोय आपण 5. याच्या 2 केसेस आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करता येतील. त्याच्यातली फर्स्ट केस काय आहे बघा, इफ पॉईंट पी लाईज ऑन द सरफेस ऑफ अ चार्जड स्पियर. आता पी पॉईंट जर चार्जड स्पियरच्या सरफेसवरती असेल तर स्मॉल आरची किंमत होणार आहे कॅपिटल आर एवढी. दॅरफोर स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर अँड दॅरफोर इक्वेशन 5 बिकम्स E is equal to sigma into capital R square divided by epsilon 0 into capital R square. R square ला R square कॅन्सल होईल आणि E चं इक्वेशन मिळेल आपल्याला E is equal to sigma divided by epsilon 0. इक्वेशन नंबर देतोय आपण याला 6. This is the electric field intensity if point P lies on the surface of a charged sphere. त्याच्यानंतर सेकंड केस आपल्याला काय सांगता येईल, इफ पॉइंट पी लाईज इनसाइड द चार्जड स्पियर. जर पॉइंट पी हा चार्जड स्पियरच्या आतमध्ये असेल, म्हणजे आर त्याचा चार्जड स्पियरचा सरफेस जो आहे त्याच्या आतमध्ये जर पॉइंट पी आपण कन्सिडर केला तर त्या ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्माची किंमत 0 असणार आहे, कारण आतमध्ये चार्ज कसा असणार आहे 0 असणार आहे. आणि जर सिग्मा 0 असेल तर इक्वेशन 5 वरून आपण लिहू शकतो कॅपिटल E इज इक्वल टू 0 into r square upon epsilon 0 into small r square, and therefore E is equal to 0. That is the electric field intensity inside the charged sphere is always equal to 0. This is equation number 7. Okay, this is all about the electric field intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. Okay, now the second application, electric field intensity due to an infinitely long straight charged wire.
एखादी इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर असेल तर त्या वायरमुळं त्या वायरच्या आउटसाईडला क्रिएट होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, पाहायचा आहे. आता याच्यानंतर स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते ही डायग्रॅम तुम्ही काय करायचे आहे, ऑब्झर्व करायचे आहे. काय दाखवलं बघा डायग्रॅममध्ये, तर डायग्रॅममध्ये एक वायर दाखवल्या या ठिकाणी सिलेंडरच्या फॉर्ममध्ये जी तुम्हाला दिसते ती, त्याच्यावर की ज्या सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये असणाऱ्या वायरची रेडियस जी आहे ती आपण कॅपिटल आरनं डिनोट केल्या. त्याचा जो कर्वड सरफेस आहे आउटर सरफेस, त्या सरफेसवरती चार्ज जो आहे तो काय केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्या वायरची लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ जे आहे ती आपण लॅम्डाने या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतोय. ओके. त्याच्यानंतर याच्या सिलेंड्रिकल फॉर्ममधल्या वायरच्या ॲक्सिसपासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट पी दाखवलेला आहे की ज्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यासाठी आपण स्मॉल एल एवढी लेंथ असणारा एक इमॅजिनरी सिलेंडर, कोॲक्सियल सिलेंडर आपण कन्सिडर करतोय की ज्या सिलेंडरची रेडियस जी आहे ती स्मॉल आरनं आपण या ठिकाणी काय केलेली आहे, डिनोट केलेली आहे. आणि पी या ठिकाणी आपण एक स्मॉल इलेमेंट घेतोय की ज्याचा एरिया जो आहे तो आपण काय केलेला आहे, डी एसने या ठिकाणी डिनोट केलेला आहे. ओके. आता स्क्रीनवरती जी स्लाइड येते ती ऑब्झर्व करा. काय म्हटलंय बघा आणि ती रीड करा. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्जड वायर ऑफ इन्फानाइट लेंथ हॅव्हिंग अ कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा, दॅट इज चार्ज पर युनिट लेंथ, kept in a medium of permittivity epsilon, where epsilon is equal to epsilon 0 k. ओके. पुढे काय म्हटलंय बघा, टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द चार्ज्ड वायर, imagine a coaxial Gaussian cylinder of length small l and radius small r passing through point P. Consider a very small area ds at point P on the Gaussian surface. ओके. आता पुढे काय म्हटलंय, द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉशियन सरफेस इज गिवन बाय, हा पाठीमागच्या डेरिवेशनमध्ये पण आपण हा फॉर्म्युला वापरला होता, तोच फॉर्म्युला आपल्याला परत या ठिकाणी वापरायचा आहे. काय म्हटलं बघा, फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार. आता इथं स्केलर प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, लाईन इंटिग्रल ऑफ ई इंटू डी एस इंटू कॉस थिटा. ओके. डॉट प्रॉडक्ट आहे म्हणून. इन दिस केस हिअर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री विच गिव्स cos theta is equal to cos 0 degree and it is equal to 1. Therefore, phi is equal to line integral of E into ds. आता ईचं जे मॅग्निट्यूड असणार आहे, ई बारचं मॅग्निट्यूड बरोबर, गॉशियन सरफेसवरचं ते सर्व ठिकाणी सेम असणार आहे, त्याच्यामुळे ते कॉन्स्टंट असेल आणि कॉन्स्टंट क्वांटिटी आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येतील. म्हणून आपण काय लिहू शकतो, फाय इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू लाईन इंटिग्रल ऑफ डी एस. ओके. आता लाईन इंटिग्रल ऑफ डी एस म्हणजे काय, तर डी एस असे जे स्मॉल एलिमेंट असणार आहेत गॉशियन सरफेसवरती त्या सर्वांची सम असणार आहे ती, म्हणजेच जो गॉशियन सिलेंडर आहे त्या गॉशियन सिलेंडरच्या कर्वड सरफेसचा तो एरिया असणार आहे. म्हणून आपण काय लिहितोय बघा, बट लाईन इंटिग्रल ऑफ डी एस इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एल. आता 2 पाय आर म्हणजे त्याचा सर्कम्फेरन्स असणार आहे. सर्कम्फेरन्स मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ द सिलेंडर, इट गिव्स द एरिया ऑफ कर्वड सरफेस ऑफ गॉशियन सिलेंडर. ओके, किंवा गॉशियन सरफेस. Therefore, we can write phi is equal to capital E into 2 pi r L. याला इक्वेशन नंबर देतोय आपण 1. अकॉर्डिंग टू गॉस थिअरम, आता गॉस थिअरमनुसार आपल्याला काय लिहिता येतं, तर फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. याला इक्वेशन नंबर दिला आपण 2. आता नेहमीप्रमाणे फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2
इक्वेशन 1 आणि 2च्या LHS सेम आहेत, याचा अर्थ RHS कशा असणार आहेत, सेम. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इज इक्वल टू कॅपिटल E इंटू 2 पाय R L. ओके, अँड देअरफॉर वी कॅन राईट E इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू 2 पाय R L. आता आपल्याला माहित आहे लॅमडा म्हणजे काय आपली, तर लिनियर चार्ज डेन्सिटी आहे, म्हणून लॅमडा इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, Q डिवायडेड बाय L. कारण गॉसियन सिलेंडरची लेंथ L आहे, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये असणारा चार्ज आपल्याला फक्त Qने आपण डिनोट केला आहे, त्याच्यामुळे आपल्याला लॅमडा बरोबर लिहिता येईल Q डिवायडेड बाय L, विच गिव्ज Q इज इक्वल टू लॅमडा इंटू L. अँड देअरफॉर आपल्याला इक्वेशन, जे वरचं इक्वेशन आहे त्याच्यात ह्या किमती सबस्टिट्यूट केल्या आपण, तर आपल्याला ईचं इक्वेशन मिळेल E इज इक्वल टू लॅमडा इंटू स्मॉल l डिवायडेड बाय 2 पाय R एप्सिलॉन 0 इंटू स्मॉल l. ला l काय होईल, कॅन्सल होईल, आणि ईचं इक्वेशन आपल्याला मिळेल लॅमडा डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 इंटू R. याला इक्वेशन नंबर देतोय आपण 3. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. ओके, आता पुढं काय सांगितलं बघा आपल्याला, द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ई, इलेक्ट्रिक फील्ड जे बाहेर क्रिएट होणार आहे त्याची डायरेक्शन ही कशावर डिपेंड असणार आहे, तर इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ लॅमडा. कशी डिपेंड असणार आहे बघा, इज डायरेक्टेड आउटवर्ड इफ लॅमडा इज पॉझिटिव्ह. म्हणजे जर लॅमडाची किंमत ही जर पॉझिटिव्ह असेल तर ईची डायरेक्शन जी आहे ती आउटवर्ड असणार आहे, अँड इनवर्ड इफ लॅमडा इज निगेटिव्ह. आणि ईची डायरेक्शन जी आहे ती इनवर्ड असेल, म्हणजे ॲक्सिसच्या दिशेनं असेल सिलेंडरच्या, किंवा जर लॅमडाची किंमत ही कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इट इज डायरेक्टेड आउटवर्ड्स असणार आहे, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर इट इज डायरेक्टेड इनवर्ड असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके, दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. ओके, the next point we will see is electric field due to a charged infinite plane sheet. Electric field intensity due to a charged infinite plane sheet. Charged infinite plane sheet जर असेल तर त्याच्यामुळं त्याच्या आउटवर्डला, त्याच्या बाहेर क्रिएट होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे त्याचं एक्सप्रेशन काय असते ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. ओके, आता स्क्रीनवर जी डायग्रॅम तुम्हाला दिसते, या डायग्रॅममध्ये पहा एक प्लेन शीट आपण या ठिकाणी डिनोट केलेली आहे, की ज्या प्लेन शीटवरती आपण पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे, दाखवलेला आहे. ओके, त्या प्लेन शीटपासून R एवढ्या डिस्टन्सवरती, स्मॉल r एवढ्या डिस्टन्सवरती आपण एक पॉईंट दाखवला आहे P, बरोबर. त्याच्या साईडला आपण स्मॉल इलिमेंट एरिया कन्सिडर करतोय, DS ना आपण तो दाखवतोय, आणि त्या पॉईंटच्या ठिकाणी क्रिएट होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. प्लेटच्या दुसऱ्या बाजूला R एवढ्याच डिस्टन्सवरती आपण दुसरा पॉईंट दाखवतोय, की जो आपण P डॅशनं दाखवतोय, त्या ठिकाणी पण आपण एरिया DS कन्सिडर करतोय. आता DS एवढा एरिया असणारं एक इमॅजिनरी सिलेंडर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे, आणि ज्या इमॅजिनरी सिलेंडरलाच काय म्हटलं जातं, गॉशियन सरफेस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, आता या प्लेटवरती जो चार्ज डिस्ट्रीब्यूट केला आहे त्याच्यामुळे प्लेटची जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती आपण या ठिकाणी कशानं डिनोट केलेली आहे, सिग्माने आपण ती या ठिकाणी डिनोट केली आहे, दॅट इज चार्ज पर युनिट एरिया. ओके, आता जी स्क्रीनवर स्लाइड मूव्ह होते आहे त्याच्याकडं लक्ष द्या आणि पहा ती काय सांगितली ती. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्जड इन्फानाइट प्लेन शीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. लेट P be a point at a distance r from the sheet and capital E be the electric field intensity at point P. पुढं काय म्हटलं बघा, कन्सिडर गॉशियन सरफेस अराउंड P in the form of a cylinder having cross sectional area capital A and length 2r with the axis perpendicular to the प्लेन शीट.
एक इमॅजिनरी सिलेंडर आपण कन्सिडर करतोय की ज्याची लेंथ जी आहे ते आपण 2r ने दाखवतोय, म्हणजे त्याचा सेंटर जो आहे इमॅजिनरी सिलेंडरचा तो बरोबर त्या मेटल शीटवरती आहे. ओके, आणि परपेंडिक्युलर आहे त्याच्या प्लेनला, शीटच्या प्लेनला तो एरिया जो आहे तो. पुढे काय म्हटलं बघा, द टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज, किती असणार आहे हे, तर फाय इज इक्वल टू इन स्क्वेअर ब्रॅकेट लाईन इंटिग्रल ई इंटू डी एस ॲट पी, म्हणजे पी पॉईंटच्या ठिकाणी क्रिएट होणारं फ्लक्स प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लाईन इंटिग्रल ऑफ ई इंटू डी एस ॲट पी डॅश, म्हणजे पी डॅश या ठिकाणी क्रिएट होणारं फ्लक्स. ह्या दोन्ही फ्लक्सची बेरीज म्हणजे टोटल फ्लक्स असणार आहे क्लोज्ड सरफेसवरचं, म्हणून 2 वेळा त्याची बेरीज आपल्याला घेतलेली पाहायला मिळते, एक पी या ठिकाणचं आणि दुसरं पी डॅश या ठिकाणचं. आता या ठिकाणी थीटाची किंमत जी आहे ती किती असते, 0, आणि म्हणून कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 0 इज इक्वल टू किती असतो, 1 असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. देअरफॉर वी कॅन राईट फाय इज इक्वल टू कॅपिटल ई जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, लाईन इंटिग्रल ऑफ डी एस राहील फक्त, आणि याची किंमत असणार आहे ए, म्हणजे त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आपण दाखवला इमॅजिनरी गॉशियन सिलेंडरचा तो ए ना आपण डिनोट करतोय, म्हणून आपण इंटिग्रेशन ऑफ लाईन इंटिग्रल ऑफ डी एससाठी या ठिकाणी ए घेतला आहे, प्लस ई कॅपिटल परत या ठिकाणी बाहेर निघेल, लाईन इंटिग्रल ऑफ डी एसची किंमत परत ए असणार आहे, म्हणजे फाय बरोबर ई ए प्लस ई ए हे इक्वेशन मिळेल आपल्याला. देअरफॉर फाय इज इक्वल टू किती होईल, 2 टाइम्स ई ए, याला इक्वेशन नंबर देतोय आपण 1. आता बाय गॉस थेरमनुसार आपल्याला काय लिहिता येतं, तर फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0, बट सिग्मा इज इक्वल टू काय आहे आपलं, तर क्यू डिवायडेड बाय ए, दॅट इज चार्ज पर युनिट एरिया, अँड देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, सिग्मा इंटू ए. आता ही किंमत जर आपण क्यूच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर फायचं इक्वेशन काय मिळेल आपल्याला, फाय इज इक्वल टू सिग्मा इंटू ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0, याला इक्वेशन नंबर देतोय आपण 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 जर आपण ऑब्झर्व केलं तर यांच्या LHS परत कशा आहेत, सेम आहेत. ओके, म्हणजे यांच्या RHS सुद्धा कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. देअरफॉर आपण काय लिहू शकतो बघा, 2 इंटू ई ए इज इक्वल टू सिग्मा इंटू ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. एला ए कॅन्सल होईल आणि 2 आपण इकडं डिनॉमिनेटरला घेतलं तर ईचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल, E इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय 2 इंटू एप्सिलॉन 0, इक्वेशन नंबर 3. आता हे जे आपल्याला मिळालं लास्ट इक्वेशन नंबर 3, म्हणजेच काय आहे ते, तर इट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड इन्फानाइट प्लेन शीट. ओके.